सकाळचे 8 वाजले तरी जयश्री अजून उठलेली नव्हती, कारण तिला अशक्तपणा जाणवत होता. जयश्री गरोदर होती व ती आपल्या सासरी साताऱ्याला आलेली होती. जयश्रीचा नवरा प्रथमेश व ती पुण्यात राहायचे. पण जेव्हा जयश्रीला 3रा महिना सुरू झाला तेव्हा प्रथमेशने तिला आपल्या आईकडे राहण्यास सांगितलं, जेणेकरून त्या तिची काळजी घेतील व त्या दिवसात जयश्रीला एकटेपणा जाणवणार नाही. प्रथमेशचं काम पुण्याला असल्याने तो कधी सुट्टी असेल तेव्हा किंवा मग दर शनिवारी रविवारी तो साताऱ्याच्या घरी यायचा. प्रथमेशला वाटायचं की त्याची आई जयश्रीची छान काळजी घेईल, तिला काय हवं नको ते पाहील. पण प्रत्यक्षात सत्य परिस्थिती मात्र वेगळीच काहीतरी होती. जेव्हा प्रथमेश जयश्रीला घरी सोडून पुन्हा पुण्याला परत आला त्या दिवसापासून जयश्रीची सासू तिला टोमणे देऊन बोलायची, तिच्या खाण्यापिण्याची देखभाल देखील घ्यायची नव्हती. तेव्हा जयश्रीला माहेरी जाण्याची इच्छा व्हायची, पण ती तिकडे जाऊ शकत नव्हती, कारण तिच्या वडिलांनी तिला माहेरी येण्यास मनाई केली होती. प्रथमेश व जयश्रीचा प्रेमविवाह होता. हे लग्न जयश्रीच्या वडिलांना मान्य नव्हतं, म्हणूनच त्यांनी जयश्रीसोबत असलेले नातेसंबंध तोडलेले होते. तिने माहेरमध्ये यायचं नाही असं बजावून देखील सांगितलेलं होतं. त्यामुळे जयश्री गरोदर असून देखील माहेरी जाण्याचं तिचं धाडस काही होत नव्हतं. त्यामुळेच तर माहेरी जाण्याचा प्रश्नच येत नव्हता. त्यामुळे जयश्रीला आपल्या सासरच्या घरातच राहायला लागायचं. प्रथमेश व जयश्रीला साताऱ्याच्या घरी सोडून पुण्याला गेला. त्याच्या मागे त्याची आई जयश्रीची काळजी घेणार होती, पण जयश्रीची सासू तिला नेहमी वाईट वागणूक द्यायची. सासूला जयश्री ही अजिबात आवडत नव्हती, कारण तिला असं वाटत होतं की तिच्या मुलाचे प्रथमेशचे लग्न त्यांच्या भावाच्या मुलीबरोबर व्हावं. पण प्रथमेशने जयश्रीला पसंत केलं होतं आणि तिच्याशीच लग्न करण्याचा देखील निर्धार केला होता. तेव्हा प्रथमेशच्या वडिलांनी प्रथमेशची साथ दिली. त्यांनी देखील पसंती दाखवली. तेव्हा मग प्रथमेशच्या आईने नाईलाजाने या लग्नाला संमती दिली. पण जेव्हा जयश्री ही त्या घरची सून म्हणून आली तेव्हापासून सासू तिला काही ना काहीतरी ऐकवत असायची. नेहमी तिला त्रास होईल असं वागायची, बोलायची. तेव्हा जयश्री त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायची, कारण ती फार दिवस काही त्यांच्यासोबत राहायची नाही. तर प्रथमेश व जयश्री पुण्यालाच राहायचे आणि ते कधीतरी साताऱ्याला यायचे. पण आता जयश्री गरोदर होती, म्हणूनच प्रथमेशने तर विचार केला होता की त्याची आई खूप चांगली आहे, कारण त्यांच्या बाबांना जेव्हा पॅरालिसिस झाला होता, त्यांची प्रकृती नाजूक झाली होती व त्यांना नोकरी सोडावी लागली. तेव्हा ते घरीच बसून होते आणि बाबांची नोकरी गेल्यानंतर काही वर्ष प्रथमेशच्या आईने नोकरी केली आणि आपल्या कुटुंबाचा पूर्ण खर्च उचलला होता. तेव्हा त्यांना खूप संघर्ष करावा लागला होता. प्रथमेशच्या वडिलांचं आजारपण, मुलाचं शिक्षण, घरचा उदरनिर्वाह व नोकरी, सर्व काही जबाबदारी प्रथमेशच्या आईवर एकटीवर पडली होती. पूर्णपणे घराचा खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च एकटी आई उचलत होती. प्रथमेशचा बाबा हळूहळू बरे होत होते, पण तोपर्यंत आईने सर्व जबाबदाऱ्या आपल्यावर घेतल्या होत्या व त्या निभावत देखील होत्या आणि हे बरेच वर्ष चालू होतं. त्यामुळेच त्यांच्या आईमध्ये अहंकार भाव निर्माण झाला होता. त्यामुळेच त्यांचा स्वभाव देखील तसाच झाला होता. जयश्री आपल्या सासरी प्रथमेश शिवाय राहत होती. त्यामुळे तिला खूपच भीती वाटत होती, कारण मागच्या वेळी सुद्धा छोट्याशा गोष्टीवरून तिच्या सासूने तिला खूप मोठं भांडणं केलं होतं व तिला खूप काही बोलल्या होत्या आणि सर्व दोष त्यांनी जयश्रीलाच दिला होता. तेव्हा प्रथमेशने देखील आपल्या आईची बाजू घेत जयश्रीला खूप काही बोलले होता. खरं तर प्रथमेशची आई आपल्या मुलाच्या नजरेत सुनेला खोटं ठरवायच्या विचारात होती आणि आजसुद्धा रात्रीच्या जेवणाच्या वेळेला ती जेवण घेऊन आली नाही आणि म्हणू लागली की राणीसारखं दिवसभर फक्त बसून जेवायचं काम करत आहेस, जगात नाही ते तूच काय आई होणार आहेस का? नको तितके कौतुक करायचंच कशाला? तुला कसला काही त्रास होत नाही, तू फक्त नाटक करत आहेस, जेणेकरून तुला फक्त आराम करायला मिळायला हवा, म्हणून कधी अशक्तपणा तर कधी हातपाय दुखतायत, उठायला होत नाही असं सांगत असतेस. खरं तर जयश्रीला गरोदरपणामध्ये उलट्यांचा त्रास होत होता. तिला जेवण पचत नव्हतं की स्वयंपाकघरातील फोडणीच्या वासानेही त्रास व्हायचा. त्यामुळे ती सहसा किचनमध्ये जायचीच नाही, म्हणून सासू तिच्यावर राग काढायची. तिची सध्याची परिस्थिती समजून न घेताच तिलाच
अजून 4 शब्द ऐकवायची आणि हेही बोलायची की माझ्याकडे बघ, मी माझ्या मुलांचा घराचा पूर्ण खर्च उचलला, त्यांना चांगलं शिक्षण दिलं. त्यामुळेच माझी मुले आज स्वावलंबी बनलेली आहेत. ती आता स्वतःच्या पायावर उभी आहेत. तेही माझ्या कष्टाने व प्रयत्नाने हे सर्व शक्य झालं आहे. पण तू स्वतःच्या आयुष्यात काय केलं आहेस? वडिलांची इच्छा नसतानाही जन्मदात्या बापाचं मन मोडून माझ्या मुलाबरोबर लग्न केलंस. माहेरची सर्व रक्ताची नाती तोडून बसली आहेस आणि जी मुलगी तिच्या आई-वडिलांची होऊ शकली नाही, ती अशी मुलगी आमची काय होणार आहे? सासूच्या अशा बोलण्याचे जयश्रीला वाईट वाटत होते. त्यामुळे ती रडू लागली. सासूला काहीच न बोलता रूममध्ये निघून गेली. दुसऱ्या दिवशी रविवार होता. त्यामुळे प्रथमेश घरी येणार होता. तेव्हा जयश्री विचार करू लागली की एकदा का प्रथमेश घरी आले की मी त्याला लगेच सांगेन की आता मला इथे राहायचं नाही. त्यापेक्षा आपण पुण्यालाच राहू. तेथेच राहून मी स्वतःची काळजी घेईन. दुसऱ्या दिवशी जेव्हा प्रथमेश घरी आला, फ्रेश वगैरे होऊन तो त्याच्या आईकडे गेला. तेव्हा जयश्रीची सासू खोटं अश्रू आणत म्हणाली की काल माझ्याकडून चुकून जयश्रीच्या कपड्यावर चहा पडला, तर सूनबाईने मला किती काय ऐकवलं आणि लगेच ते साफ करायला देखील लावलं. आणि त्या दुपारी भाजीत मीठ कमी झालं म्हणून तिने जेवणाची पूर्ण ताटच फेकून दिलं. आणि एके दिवशी तर तिला रात्रीच्या जेवणात गोडाचा शिरा खायचा होता. पण माझी त्या दिवशी तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे मी तिला सांगितलं की उद्या बनवते, पण तिने काही ऐकलं नाही. हट्ट करून तेव्हाच शिरा बनवून देण्यास सांगितलं. मग मी कसंबसं तिच्यासाठी शिरा बनवला. पण मला एक सांग, मी तुझ्या बायकोची नोकराणी आहे का? ज्यामुळे ती माझ्याबरोबर असा व्यवहार करत आहे. मी तिला माझ्या मुलीप्रमाणे मानते व तिचे सर्व काही करत असते. पण ती मात्र माझ्यासोबत कधीच चांगलं वागत नाही. पण ते असू दे. ती आता गरोदर आहे. तिला काही बोलू नकोस, असं प्रथमेशची आई त्याला नाटक करत बोलत होती. तेव्हा प्रथमेशला आपल्या बायकोचा खूप राग आला. तो रागाच्या भरात आपल्या रूममध्ये पोहोचला. तेव्हा जयश्री शांतपणे पुस्तक वाचत बसलेली होती. आपल्या बायकोला पाहताच तो रागात म्हणाला, मी इथे दिवस रात्र मेहनत करत आहे, कारण आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी व सर्वजण आनंदी राहावेत. आणि तू तर घरी बसून बसून माझ्याच आईवर हुकूम चालवत आहेस. तू माझ्या आईला कामवाली समजली आहेस का? तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईसोबत उद्धटपणे बोलण्याची? आणि अगं, आई तुझ्यासाठी जेवण बनवते, सर्व करते आणि तू त्या अन्नाचाही अपमान करतेस. तुला असं करताना काहीच कसं काय वाटत नाही? तुला एकतर बसून आरामात जेवण मिळत आहे आणि वरून तुझे हे नखरे. हे बघ, तुला मी अगोदरच सांगितलेलं होतं की तू कधीही आईचा अपमान करायचा नाहीस किंवा घरातील कोणाही सोबत उद्धट वागायचं नाही. नाहीतर मी ते सहन करणार नाही. आज तू माझ्या पाठीमागे माझ्या आईचा अपमान करून चांगलं केलेलं नाहीस. मागच्या वेळेस सुद्धा मी तुला माफ केलं होतं. तेव्हा तू आईला उलटसुलट काहीतरी बोललेली होतीस. तिचा अपमान केला होतास आणि आज तर तू हद्द पार केलीस. असं असेल तर तू माझ्याकडून कोणतीच कसलीच अपेक्षा ठेवू नकोस. मी कधीच तुझ्याबरोबर प्रेमाने व्यवहार करणार नाही आणि आपल्या नात्याचं भविष्य देखील मी काय आहे हे सांगू शकणार नाही. आज तू माझ्या नजरेतून पूर्णपणे उतरली आहेस. जेव्हा मी तुझ्यासोबत लग्न केलं तेव्हा मला किती अभिमान होता तुझा. पण आता तुझं हे वागणं बोलणं ऐकून आज मला माझ्या निर्णयाचा पश्चाताप होत आहे. प्रथमेशचं असं टोकाचं सर्व बोलणं ऐकून जयश्रीच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती अगदी हळू आवाजात म्हणाली, असं वाटतं का मी जेवणाचा व तुमच्या आईचा अपमान केला आहे? त्यांना उलटसुलट उत्तर दिली आहेत? मी अशी आहे का की तुमच्या आता माझ्यावर विश्वासच बसणार नाही? तेव्हा प्रथमेश रागातच ओरडत म्हणाला, तर काय माझी आई खोटं बोलत आहे का? म्हणजे तुला आता असं म्हणायचं आहे की माझी आई खोटं आहे आणि तू सांगतेस ते सर्व काही खरं आहे. आणि हां, तू माझ्या आईवर अजून एक हा आरोप लावत आहेस. माहिती नाही तुला काय साध्य करायचं आहे. हे बघ, मी आजकालच्या मुलांसारखा नाही की आपली बायको जे काही बोलेल त्यावर विश्वास ठेवून लगेच आईपासून दूर होऊन जाईन. पण तसं काही होणार नाही. तुला जर असं वाटत असेल की मी माझ्या आईपासून लांब जावं, पण ते कधीच शक्य होणार नाही. मी माझ्या आईची खूप जास्त इज्जत करतो.
तिने आयुष्यामध्ये खूप गोष्टीचा त्याग, संघर्ष केला आहे. तिने आमच्यासाठी खूप जास्त कष्ट घेतले आहेत. तेव्हा कुठे आम्ही हे सर्व निर्माण करू शकलो, हे सर्व करण्याच्या लायक बनलो आहोत. आज आम्ही जे काही आहोत ते फक्त आणि फक्त तिच्यामुळेच. मी माझ्या आईची काळजी घेईन. मी तुझ्या बोलण्याला किंवा तुझ्या अश्रूंना भुलणार नाही. मी माझ्या आईसोबत कोणताही चुकीचा व्यवहार खपवून घेणार नाही. समजलीस का तू? आता मात्र जयश्री कठोर शब्दात म्हणाली, आता भलेही माझ्या डोळ्यात अश्रू वाहत असतील, पण मला कमजोर समजू नका. मी कधीच कोणतीच अशी चूक करणार नाही ज्यामुळे तुम्ही दुखावले जाल. पण खरंच तुमची आई खोटं बोलत आहे. त्यावर प्रथमेश रागातच म्हणाला, माझ्या आईला खोटं बोलण्याची तुझी हिंमत कशी झाली? माझी आई खोटं बोलत नाही. तेव्हा जयश्रीने अशा परिस्थितीमध्ये आपल्या सासूचे सत्य समोर आणण्यासाठी अगोदरच एक व्यवस्था केली होती. कारण ती तिला आलेल्या आधीच्या अनुभवातून शहाणी झाली होती. त्यातून तिने एक धडा घेतला होता की जर आपल्याकडे कोणत्याही गोष्टीचा ठोस पुरावा नसेल तर आपल्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही. त्यामुळे सासूचे कारनामे प्रथमेशला कळावेत व सत्य परिस्थिती काय आहे हे समजावं म्हणून तिने आधीच तशी सोय केली होती. कारण तिला माहिती होतं आपल्या बोलण्याला काहीच अर्थ नसतो. आणि ती पुढच्या क्षणी हळूच उठली आणि आपला मोबाईल तिने घेतला आणि त्यामध्ये एक व्हिडिओ चालू केला. तो व्हिडिओ पाहताच प्रथमेशच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. कारण त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत होतं की त्याची आई जयश्रीच्या रूममध्ये आली होती. आपल्या सुनेला खूप वाईट वाईट गोष्टी ऐकवत होती, बोलत होती, तिचा अपमान देखील करत होती. ती म्हणत होती की मी तुझी कामवाली नाही. तू इथे राणीसारखं बसून राहणार आणि मी तुझी सेवा करायची का? तुला हवं असेल तर तुझं तू बनवून घे. आणि हो, घरातल्या किराणा सामानाला हात लावायचा नाही. आजपासून तुझ्यासाठी मी जेवण पाणी काही घेऊन येणार नाही. जर तुला काहीच काम होत नाही तर तू तुझ्या आईच्या घरी निघून जा. तेथे तुझी आई आहे ना, ती तुझी सेवा करेल. आज तर मी तुला जेवण काही देणारच नाहीये. आणि मी पण बघतेच तू माझं काय बिघडवतेस. आणि अजून एक, तू हा विचारसुद्धा करू नकोस की प्रथमेश घरी येईल आणि तू त्याच्याकडे माझी तक्रार करशील व तो तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवेल. पण तसं काहीही होणार नाही. कारण तो तर माझा मुलगा आहे. तो फक्त माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवेल. हे सर्व पाहून व ऐकून प्रथमेशची मान शरमेने खाली गेली. तेव्हा जयश्री अगदी हळू आवाजात म्हणाली, एक तर मी आता कोणत्या अवस्थेतून जात आहे. मी आई होणार आहे. या काळात मला चांगल्या आहाराची व चांगल्या वातावरणाची गरज आहे. पण ते तर इथे मला काही मिळेल असं वाटतच नाही. उलट मलाच दोषी ठरवलं जात आहे. तुम्ही मला येथे सोडून यासाठी गेला होतात ना की येथे माझी देखभाल चांगल्या प्रकारे होईल, तुमची आई माझी काळजी घेतील. पण तुमच्या पाठीमागे तुमची आई मला खायला प्यायला सुद्धा देत नाही. वरून मला टोमणे देखील मारायची जेणेकरून मला त्रास होईल. तुमच्या आईची माणुसकी हीच आहे का? बोला, आता हेच आहे का तुमच्या आईचं दैवी रूप? मी त्यांचं वाईट वागणं अनुभवलं आहे. आता तुम्हीसुद्धा पहा. मागच्या वेळेससुद्धा त्यांनी माझ्यावर खोटा आरोप केला होता. म्हणून या वेळेला मी सावधगिरी बाळगली. कारण तुम्ही तर माझ्या बोलण्यावर कधीच विश्वास ठेवला नसता. पण मला हे माहिती नव्हतं की त्या माझ्यावर एवढं घाण आरोप करतील. पण आता तुम्हीच पाहून घ्या, मी असं काहीच केलेलं नाही. उलट तुमच्या आईने मला खायला प्यायलासुद्धा विचारलं नाही. मी कालपासून उपाशी आहे. फक्त तुम्ही यायची वाट पाहत होते. आता तुम्हीच सांगा, तुम्ही मला अजूनही दोष देणार आहात का? आता प्रथमेशला अपराधी वाटत होतं. तो म्हणाला, जयश्री, मला माफ कर. मी तुला चुकीचं समजलो. कितीतरी वेळा माणूस नात्याच्या भावनेमध्ये फसला जातो आणि मग समोरच्या निष्पाप व्यक्तीवर अन्याय करून बसतो. माझ्याकडून खूप मोठी चूक होणार होती. आता मी तुला एक क्षणसुद्धा इथे एकटीला सोडून जाणार नाही. जर इथे राहून आई तुझी काळजी घेतच नसेल तर इथे राहण्यात काहीच अर्थ नाही. तू तुझे सामान पॅक कर. आपण आपल्या घरी, आपल्या संसारात परत जाऊयात. आता मला कोणाकडून कोणत्याही मदतीची गरज नाही आणि अपेक्षा नाही. एवढं बोलून तो आपल्या रूममधून बाहेर हॉलमध्ये आला. तेव्हा त्याची आई म्हणाली, प्रथमेश, तू तिला व्यवस्थित समजावलंस ना? प्रथमेश म्हणाला, आई, तुला खोटं बोलताना काहीच नाही का गं वाटलं काही? तेव्हा त्याची आई नाटकं करत म्हणाली, आता तू सुद्धा तिच्या बोलण्यात अडकलास का? आणि तुझं डोकंसुद्धा तिने खराब केलं आहे. माझ्याबद्दल काहीतरी चुकीचं सांगितलं असेल
व तू देखील तिच्यावर विश्वास ठेवलास. त्यावेळी प्रथमेश काहीच बोलला नाही. त्याने घरातील सर्वांना तेव्हाच एकत्र हॉलमध्ये बोलावलं व पूर्ण घरातील लोकांच्या समोर त्याने तो मोठ्याने व्हिडिओ पुन्हा चालू केला. आता तर घरातील सर्वच माणसांसमोर आईची मान खाली गेली होती. तो म्हणाला, आई, तुला हे सर्व करून काय मिळालं? तू असं का वागलीस? मला माहिती आहे, तुला माझं लग्न तुझ्या भावाच्या मुलीबरोबर करून द्यायचं होतं, पण मी ते मान्य केलं नाही. पण जयश्रीसुद्धा चांगलीच आहे. ती एक चांगली सून बनण्याचे कर्तव्य निभावत होती. तुझ्याबरोबर ती चांगल्या पद्धतीने वागत होती, राहत होती. मला माझी बायको पसंत होती, तर त्यामध्ये तुला काय अडचण होती? तू तिच्याबरोबर हे सर्व करत होतीस. हे सर्व करून तुला काय साध्य करायचं होतं? अशा वागण्याने माझा संसार उद्ध्वस्त झाला असता. आता त्याची आई एकदम शांत झाली होती. तिची मान शरमेने खाली झुकलेली होती. ती कोणतेही उत्तर देण्याच्या लायकच राहिलेली नव्हती. तेव्हाच प्रथमेश म्हणाला, आई, मी हिला घेऊन जात आहे. आता तुला हिच्यासाठी किंवा हिच्या खाण्यापिण्याची चिंता करण्याची काही गरज नाही. तुला आता तिचा त्रास यापुढे होणार नाही. मग प्रथमेशने त्याच रात्री आपल्या बायकोला सोबत घेऊन ते घर सोडलं आणि तो पुण्याला आला. प्रथमेशने आता विचार केला होता की तो स्वतः सर्व गोष्टी सांभाळेल व जयश्रीची काळजी देखील घेईल. म्हणूनच त्याने आपल्या पुण्याच्या घरी पोचल्यानंतर जयश्रीच्या मदतीसाठी एक कामवाली मावशी ठेवली आणि स्वतःसुद्धा पूर्ण मेहनतीने व इनामदारीने आपले काम सुरू केले. कारण त्याला आता समजून चुकलं होतं की वेळेबरोबर नात्याचे रूपसुद्धा बदलले जाते. खरं तर त्याला खूपच दुःख होत होतं, पण त्याच्याच आईने त्याचा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला त्याच्याच बायकोच्या विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न केला होता. पण कितीही काहीही झालं तरी रक्ताचं नातं कधीही पूर्णपणे तुटत नाही आणि आईवडिलांबरोबरच्या नात्यापासून व कर्तव्यापासून लांब जाणं योग्य नाही. याची प्रथमेशला जाणीव होती. पण काही आपलीच माणसं चुकीचं वागतात, पण तरीही त्यांचा त्याग आपल्याला कायमस्वरूपी करता येत नाही, याची जाणीव प्रथमेशला होती. म्हणूनच त्याने आपल्या पूर्ण कुटुंबाचा आईचा त्याग केला नव्हता. पण त्याला एक गोष्ट नक्की समजली होती की आपल्या कुटुंबामध्ये आपली आणि आपल्या बायकोची किंमत किती आहे. त्याचप्रमाणे तो आता यापुढे वागत होता. त्याने आपल्या आईवडिलांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं नाही, तर त्यानंतर तो एक अंतर ठेवून त्यांच्याशी वागत राहिला. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.